बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, काल दापोलीमध्ये एक कातडी वाचवण्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिला असाल। जरी नाव दिलं होतं नाट्यगृहाच्या उद्घाटनाचं, तरी सुद्धा हा कार्यक्रम कातडी वाचवण्याचा कार्यक्रम होता। महाराष्ट्रभर झालेली बदनामी आणि विशेषतः धोक्यात आलेलं मंत्रीपद, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कातडी वाचवण्याचा कार्यक्रम काल उभ्या महाराष्ट्राने पाहिला। बरं, ह्या कार्यक्रमात सुद्धा डायलॉग बाजा सुटल्या नाहीत। लक्षात घ्या, या सगळ्या डायलॉग बाजीचा समाचार घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये योगेश कदम असतील, रामदास कदम असतील, यांचे मुख्य नेते असतील, या सगळ्यांचा आपण यथोचित समाचार इथे घेणार आहोत। सर्वात प्रथम येतो एकनाथ शिंदेंच्या त्या विधानावर, कारण तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते। एकनाथ शिंदे काय म्हणतात? योगेश कदम, घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी शिवसेना आहे, तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे। खरं तर या सगळ्यावर मला वाटतं आजच्याच सकाळी संजय राऊत साहेबांनी दिल्लीतनं अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे। काय म्हणाले होते एकनाथ शिंदे आणि योगेश कदमाला कशा प्रकारे सावरण्याचा ते प्रयत्न करत होते, जरा एकदा पहा। म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू, डिस्टर्ब होण्याचं कारण काम करायचं, तुझ्या मागे भाईच आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। यावर शिवसेना नेते, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते श्री संजय राऊत साहेबांनी दिल्लीतनं कशा प्रकारे अगदी समर्पक असं उत्तर दिले तेही तुम्ही पहा। यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही। मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे, अमित शहा, तो ठरवेल। तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार। 4 मंत्र्यांना जावं लागणार। योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला उद्या। संजय राऊत साहेबांचं हे विधान काही हवेतलं विधान नाहीये आणि या सगळ्या गोष्टींची कल्पना स्वतः एकनाथ शिंदेंना सुद्धा आहे की आपल्या मंत्र्यांच्या विरोधात काहीतरी चाललंय किंवा आपल्या ह्या गटाच्या विरोधात, या टोळीच्या विरोधात भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी चाललंय। हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या सुद्धा ध्यानात येत आहे। याचा एक पुरावा तुम्हाला पाहायचा आहे, जरा पहा रामदास कदम नेमकं काय म्हणताय। मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठे रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे। आता खरं तर हा रामदास कदमांचा विषय हा भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदे टोळीचा अंतर्गत विषय आहे। याच्यात आपण काय बोलायचं की यांना यांच्यावर विश्वास आहे की नाही, कोण कार्यक्रम करतंय आपला, हा सगळा यांचा अंतर्गत मामला। पण तरी सुद्धा या सर्वावर रवींद्र चव्हाण नेमकं काय व्यक्त होणार आहेत ना, मला ते पाहायचंय। कारण मागे अशाच एका विषयावर म्हणजे रामदास कदमांच्या स्टेटमेंटवर रवींद्र चव्हाणांनी थोबाडच फोडायची भाषा केली होती, आपण सर्वांनी पाहिली असाल। नसेल पाहिले हा व्हिडिओ पहा। 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते। काय उपटली बोलायला आहे ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणीही वाचवायला राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि काम ऐकून घेऊ, होणार नाही असं, एवढं लक्षात ठेवा। तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। जरी रवींद्र चव्हाणांचा आवाज जरा नाकातला असला तरी योग्य असं उत्तर दिलं होतं रामदास कदमांना। आणि यांचे कधी कुणाशी चांगले संबंध राहिलेत? खाली कोकणामध्ये नारायण राणेंशी असतील, मध्ये भास्कर रावांशी असतील, वर रवींद्र चव्हाणांशी असतील, कायम हे असेच संबंध। आपल्या मुलाचा मतदारसंघ कसा सुरक्षित करून ठेवायचा याची तजवीज मात्र हा माणूस चांगल्या पद्धतीने करतो। मला वाईट एका गोष्टीचं वाटतं, संजयराव कदमांचं काल तिथे बसले होते, संजयराव कदम शिवसेनेमध्ये होते,
त्यानंतर या शिंदे टोळीमध्ये प्रवेश घेतला, त्यांच्या काय मजबुऱ्या असतील मी समजू शकतो. पण संजय रावांच्या तोंडावर सांगितलं जातं, म्हणजे काल मी योगेश कदमांचं एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. ज्या नाट्यगृहाचं उद्घाटन होत होतं त्या नाट्यगृहाचं काम कसं ह्या योगेश कदमांनी या संजय रावांनीच कसं थांबवलं, म्हणजे नाव न घेता हे कशा प्रकारे तिथे बोलून दाखवलं पाहायचंय तुम्हाला. म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये आमची सत्ता नसल्यामुळे या नाट्यगृहाचं काम कसं थांबलं आणि त्यावेळेस ती सत्ता कुणाच्या हातात होती हे संजय रावांना चांगलंच माहिती आहे. जरा पहा, योगेश कदमांनी भर स्टेजवर संजय रावांचा तिथे कार्यक्रम केला. हे फक्त संजय रावांना कळलं, खेड दापोलीच्या जनतेला कळलं, कदाचित हे महाराष्ट्राला कळलं नसेल. त्यावेळेस संजय राव राष्ट्रवादीमध्ये होते, त्यावेळेस सत्ता कुणाची होती आणि त्या नाट्यगृहाचं काम कसं थांबलं होतं हे तोंडावर सुनावण्याचं काम योगेश कदमांनी संजय रावांच्या तोंडावर केलं. जरा पहा. मंत्री 15 वर्ष, मला वाटतं 2009 सालाच्या नंतर 15 वर्ष खेड नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाताहत झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. योगेश कदम स्पष्टपणे म्हणाले, खेड नगर परिषदेची आपली सत्ता गेली आणि या नाट्यगृहाची वाताहत झाली आणि संजय राव तिथे बसून तुम्ही हे सारं ऐकत होतात. काय म्हणावं तुमच्या त्या स्वाभिमानाला, जो स्वाभिमान आम्ही तुमच्यामध्ये पाहिला होता. बरं, एवढंच नाही, रामदास कदम पण माझा मुलगा एवढी स्टेप वाजवत होते. रामदास कदमांची ही टेप मी तुम्हाला दाखवतो, त्याचाही एक व्हिडिओ दाखवतो. पण यामध्ये सुद्धा बाप से बेटा कभी कभी सवाई होता है, म्हणजे हे सांगत असताना संजय राव कदमांना जाणीवपूर्वक विचारत होते, संजय राव बरोबर ना. जरा पहा हा व्हिडिओ. इतकं छान नाटक बनवणारा माझा मुलगा योगेश दादा, कभी कभी बाप से भी बेटा सवाई होता है. संजय कदम दिसत ना आपल्याला. होय, संजय राव, माझं लक्ष बारीक असतं बरं का. कोण तुम्हाला काय विचारतंय, दापोलीमध्ये नेमकं काय घडतंय, माझं लक्ष बारीक असतं. काल यांच्या संपूर्ण सभेदरम्यान माझं लक्ष तुमच्या चेहऱ्यावर होतं आणि तुमचा चेहरा स्पष्टपणे सारं काही सांगून जात होता. तुम्ही किती खुश आहात तिथे, सारं काही तुमचा चेहरा स्पष्टपणे सांगत होता. बरं, रामदास कदमांनी आपल्या एका महिला कार्यकर्त्याचं कौतुक करताना एकनाथ शिंदेनं सांगितलं ही गावोगावी सभा घेते असं सांगत होते ते. पण शेवटी सुद्धा बघा आपलं कसं ते पुत्रप्रेम. माझ्या योगेश कदमची तिकीट बिकीट कापू नको बरं का, म्हणजे माझा तो बाब्या, आमचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं काय ते कार्ट. बघा ना, याला जर पुत्रप्रेम म्हणत असाल तर हीच माणसं ज्या वेळेस आदित्य साहेबांवर तुटून पडायची की म्हणा यांना बरं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, यांना बरी आमदारकीची तिकीट मिळाली, ह्या माणसांना खरं तर बोलण्याचा अधिकार आहे जे दुसऱ्याला म्हणतायत माझ्या मुलाचं तिकीट कापू नको. म्हणजे भविष्यात सुद्धा या खेड मतदारसंघातनं म्हणजे संजय रावही नाही, इतर कोणीही नाही, फक्त योगेश कदम. जोपर्यंत योगेश कदमला तिकीट तोपर्यंत एकनाथ शिंदे चांगले, हे असंच गणित आहे. जरा पहा ना हा व्हिडिओ. साहेब किती जबरदस्त काम करते ती. गावागावात वाडी जाऊन महिला मंडळाच्या सभा काय काय मिळते ती वाण झालं सगळं. पण योगेशचे तिकीट कापू नको झालं काय हे बाकी सगळ्यांनी सतरंजा उचला पण आमदारकी मात्र योगेश कदम लढवणार. बरं, मी या सगळ्यावर बोलतो खरा, पण एकनाथ शिंदेंनी काय केलंय बरं, कालच्याच त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या मुलाचा उल्लेख केला. काय म्हणतायत, योगेश कदमावर आरोप करता, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर आरोप करता. मला एक सांगा, मग हे दिशा सॅलियन प्रकरण काय होतं बरं, ज्याला कोर्टाने सुद्धा क्लीन चिट दिली. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांवर गलिच्छ असे आरोप करायचे, त्यांच्या चारित्र्यावर यायचं, ज्याचे तुम्ही पुरावे सादर करू शकले नाही. त्याचा एकाचा तो पेनड्राईव्ह नाचायचा नाही, नितेश राणेचा कायम विधानसभेत पेनड्राईव्ह नाचायचा. पण ज्यावेळेस ते पुरावे ज्यावेळेस घेऊन बोलावलं जायचं त्यावेळेस मात्र गैरहजर राहायचं. याला काय म्हणायचं, म्हणजे आदित्य ठाकरेंना जाणीवपूर्वक बदनाम करणारे आपल्या मुलांविषयी कसे विचार करतात. जरा पहा हा व्हिडिओ. योगेश कदमवर आरोप करताय, तुम्ही खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप करताय, काळीचाही संबंध नसताना, परंतु तुम्ही मला सांगा, काल कार्यक्रम होता नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा. नाट्यगृहाचा विषय सुटला, बाकी सगळे राजकीय विषय. म्हणजे हे नाट्यगृहाचं उद्घाटन जणू काही आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं गेलं होतं का. म्हणजे रामदास कदम काय म्हणतायत, एकनाथ शिंदे 35ची नोटीस दिल्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करता येत नाही, तुम्हाला आगाऊ नोटीस द्यावी लागते.
सभापतींना, विधानसभेच्या अध्यक्षांना. पण तशी नोटीस न देता हे मॅनेज कसं झालं? म्हणजे नोटीस जर दिली असती तर ती स्वीकारली गेली नसती आणि हे यांना चांगलंच ठाऊक होतं. मग अशी नोटीस न देता आपल्याला त्याची कल्पनाही नाही आणि अशा प्रकारची तिथे चर्चा घडली. म्हणजे अनिल परबांनी जे काही तिथे आरोप केले ते आरोप मॅनेज कसे झाले, नेमकं हे कुणी मॅनेज करून दिलं, हे अशा प्रकारचं संशयाचं वातावरण त्यांनी तिथे तयार केलं. आणि असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये मी म्हणतो. हे आरोप खरं तर मॅनेज झालं नाही झालं हा भाग वेगळा. केलेले आरोप खोटे आहेत हे तुम्ही सिद्ध करू शकलात का? अजूनही तुम्ही कितीही प्रेस कॉन्फरन्स घ्या पण अजूनही तुम्ही हे सांगू शकला नाहीत की होय तो भार आमचा नाही. भारमध्ये जे काही घडत होतं ते आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही फक्त भाडं घेत होतो. आम्हाला फक्त महिन्याकाठी जे काही भाडं असेल ते भाडं येत होतं. बाकी बारमध्ये काय धंदे चालतात आम्हाला काहीच माहित नाही. आणि बार आम्ही भाड्याने दिलाय म्हणून त्या बारशी आमचा काही संबंधच नाही. उद्या त्याच्यात काही आतंकवादी सापडले असते, उद्या त्याच्यात काही देशविघातक ऍक्टिव्हिटी झाल्या असत्या, आमचा संबंध नाही कारण आम्ही भाड्याने दिलेला आहे. मग आपल्या आस्थापनामध्ये काय चालतं हे बघण्याची आपली जबाबदारी नाही. कारण विशेषतः ज्यावेळेस आपण एवढ्या महत्वाच्या पदांवर, संवैधानिक पदांवर बसलेलो असतो, हे इतकं असतं का असं कधी? आणि हे न समजणे इतपत महाराष्ट्राची जनता काही दुधखोडी आहे. जरा पहा ना काय म्हणतायत रामदास भाई कदम. शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही. सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही. नाही कसं हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं? मग हे कसं काय? हे काय मॅनेज झालं बघा. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी हे प्रकरण सोडणार नाही कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही. आणि कसं डांगपाव चालवणारी अवकाश आमची नाही. आम्ही लोकांचे संसार उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संसार उभे करतो, ते आमची अवलाद आहे. चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल, चूक सुधारून घेतली. व्हिडिओच्या शेवटाला रामदास कदम म्हणतात बार चालवणारी अवलाद आमची नाही. आता ते पोलीस ठरवतील ही बार चालवणारी अवलाद कुणाची, पण तो बार आम्ही चालवायला दिला होता हे रामदास कदम म्हणताना म्हणजे आपली जबाबदारी संपली. बरं, आपल्यावरच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी अनिल परबांच्या रंगावर, त्यांच्या दिसण्यावर हे रामदास कदम जात होते. हे महाराष्ट्र पाहतो हे कशा प्रकारे कोत्याप्रमाणे, एखादा कोतं मन असतं ना, त्या कोत्या मनाप्रमाणे आपल्यावरचे आरोप सोडायचे आणि इतर ठिकाणी जायचं, कशा प्रकारे त्यांना चिडवून दाखवायचा रामदास कदम प्रयत्न करत होते. जरा पहा. हाच काय त्याला म्हणतात, गळा जांभूळ ना, टकल्या बेडूक. बरं, रामदास कदमांनी अनिल परबांना टकल्या म्हणावं हा स्वतःमध्येच एक विनोद आहे. बरं जाऊ दे, तोही विषय सोडा. आपण काय या विषयाच्या मागे लागलो, आपण महत्वाच्या विषयावर येऊयात. तिथे काहीच वेळामध्ये भांडूप विधानसभेचे अशोक पाटील आले, आमदार अशोक पाटील आले. आता अशोक पाटलांना कसं तिकीट दिलं गेलं होतं, एबी फॉर्म दिला गेला होता आणि कसा त्यांच्या एबी फॉर्मचा सौदा झाला हे रामदास कदम वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. मी जवळपास त्यांचा हा आरोप 3ऱ्या-4थ्यांदा ऐकलाय. या रामदास कदमांना ते अशोक पाटील नेमक्या कुठल्या विधानसभेचे आमदार आहेत हे सुद्धा माहित नाही. ज्यावेळेस अशोक पाटील आले म्हणतायत मुलुंड विधानसभेचे आमदार, ज्यांना त्यांची विधानसभा माहित नाही त्यांना हे लक्षात राहिलं यांचा सौदा झाला होता ते. बरं, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. या अशोक पाटलांनी जशी ही गद्दारी घडली ना, तसा शिंदे टोळीमध्ये उडी मारली आणि ज्यांच्यासाठी उद्धव साहेबांनी यांचं तिकीट काढून घेतलं होतं ना, ते रमेश भाऊ कोरगावकर, भांडूप विधानसभेचे माजी आमदार. मला खेदाने व्यक्त करावं लागतं माजी आमदार, कारण ह्या अशोक पाटलांचा यावेळेस विजय झाला 6,000च्या फरकाने. रमेश भाऊ कोरगावकर यावेळेस पडले. हा शिवसेनेचा निष्ठावंत वाघ शिवसेनेच्या 16 आमदारांपैकी एक होता, जो शिवसेनेमध्ये शेवटपर्यंत थांबला आणि आजही शिवसेनेमध्ये आहेत.
हे योग्यच केलं. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यावेळेस या अशोक पाटलांचं तिकीट कापलं, हे अतिशय योग्य केलं आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि तुम्ही एखाद्याला टकल्या म्हणता, जांभूळ म्हणता, बेडूक म्हणता, त्या शिवसेनेच्या त्या अनिल परबांचा, त्या ढाण्या वाघाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जरा बघा ना, रामदास कदमांना यांची विधानसभा माहीत नाही आणि यांचा तो सौदा माहिती आहे. म्हणतायत मुलुंड विधानसभा. जरा पहा. मुलुंडचे आमदार अशोक पाटील कोळी समाजाचा एकच आमदार होता. मागच्या वेळेला साहेब यांच्या हातात दिलेलं काय मी दिलं होतं तुमच्या हातात? हो, काय दिलं होतं तुमच्या हातात? एबी फॉर्म हातात दिलं नाही. एबी फॉर्म फोन आला, एवढे तिकडे मिळाले, तिकडून मिळाले, काढून घेतला येईल खरं की खोटं? अहो तुमच्या एबी फॉर्मचा सौदा झाला की नाही? येस या नो झाला सौदा नक्की. हे वास्तव आहे, हे मातोश्रीचं वास्तव आहे, हे सांगतील. एक गोष्ट जर तुम्ही बारीक निरीक्षण कराल तर तुम्हाला जाणवेल, प्रत्येक वाक्यानंतर संजयराव कदमांचं नाव रामदास कदम घेत होते. रामदास कदमांवर त्यांच्याच मतदारसंघातील लोकांचा विश्वास नाही आणि महाराष्ट्रातल्या लोकांना गुमराह करण्यासाठी, म्हणजे जसं काही प्रश्न विचारतायत संजयरावांना, संजयराव बरोबर बोलतोय ना मी, संजयराव असं घडलं होतं की नव्हतं, मग संजयरावांनी होकार द्यायची आणि मग कुठेतरी ते खरं आहे असं भासवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करायचा. खरं तर संजयरावांनी या सगळ्याला होकार का भरावी, माझा अजूनही हा प्रश्न आहे. काय दिवस आलेत संजयराव तुमच्यावर, काय होतात तुम्ही शिवसेनेमध्ये असताना. तुम्ही आठवा, 2 वर्षांचा तो काळ आठवा, त्या काळातली तुमची इज्जत आठवा आणि आता तिथे शिंदे टोळीत गेल्यानंतरची तुमची इज्जत आठवा. कदाचित तुम्हाला हे वेगळं वाटेल, जे काही असेल ते, पण संजयराव भर स्टेजवर तुमचा 3ऱ्यांदा अपमान झाला. तुम्हाला कदाचित तो लक्षात आला नसेल, मी तुम्हाला लक्षात आणून देतो. हे म्हणतात गोळीबार मैदान भरण्यासाठी उद्धव साहेबांनी, म्हणजे मी साहेब म्हणतो, यांनी एकेरीत उल्लेख केला, उद्धव साहेबांनी महाराष्ट्रभरातनं माणसं आणली. खरं तर याच्यात अजिबात तथ्य नाही. सबंध शिवसैनिकांनी गोळीबार मैदान भरलं होतं खेड दापोलीच्या. पण लक्षात घ्या, हे म्हणतात बाहेरून माणसं आणली. मग चला बाहेरून आणली असं आपण गृहीत धरलं तर संजयराव कदमांकडे त्या गोळीबार मैदान भरायला सुद्धा माणसं नव्हती. हे तुमच्या तोंडावर तुमचा अपमान होता. काय म्हणाले ऐकायचंय तुम्हाला? जरा पहा संजयराव तुमच्याविषयी हे काय भावना ठेवून चालतात, पहा. अहो हाच उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्राला घेऊन गोळीबार मैदानावर आला होता, अख्खा महाराष्ट्राला घेऊन. म्हणजे योगेश कदम म्हणजे बेटा म्हणतोय की यांच्या काळात त्या नाट्यगृहाची वाताहत झाली. बाप म्हणतोय गोळीबार मैदान भरायला यांच्याकडे माणसं नाहीत आणि संजयराव कदम त्या स्टेजवर फेटा घालून बसतायत. काय त्या फेट्याचा मान राहिला, जे काही असेल ते. पण योगेश कदमांच्या तोंडी एका खात्याचा उल्लेख झाला, जो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या माणसाला देऊ केला गेला होता. तो खातं होतं नगरविकासचं आणि नगरविकास खात्यातनं कशा प्रकारे तुम्ही निधी मिळवून दिलात. लक्षात घ्या, मी वारंवार सांगत असतो आणि जबाबदारीने सांगत असतो, शिवसेनेच्या फुटीला हे नगरविकास खातं हे जबाबदार आहे. अतिशय जबाबदारीने माझं हे विधान आहे. हे नगरविकासचं खातं हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून ज्यावेळेस यांच्याकडे गेलं तिथेच खऱ्या अर्थाने शिवसेनेची फूट सुरुवात झाली होती. म्हणजे सगळ्यात जास्त पैसा ज्या खात्यामध्ये असतो ते खातं कुठलाही मुख्यमंत्री इतर माणसांना देत नाही, कारण त्यांना माहिती हे असले धंदे होतात. आणि नेमकं तेच घडलं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बाबतीत. खऱ्या अर्थाने दगा इथून सुरुवात झाला होता. योगेश कदमांनी अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आणि नगरविकासचं नाव घेतलं आणि मी जे म्हणत होतो वारंवार नगरविकासमुळे हे सगळं घडले, त्याला इथे पुष्टी मिळते. जरा पहा काय म्हणाले. माननीय एकनाथ शिंदे साहेब 2022 साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. नगरविकास खातं साहेबांकडे त्यावेळेस होतं, आजही आहे. हेच नगरविकास खातं कसं शिवसेनेच्या ह्या गद्दारीसाठी कारणीभूत ठरलं असे अनेक पुरावे आहेत. मी वेळोवेळी तुम्हाला ते दाखवेलच. पण कालच्या आपल्या भाषणात योगेश कदम म्हणतायत, अगदी पोटतिडकीने म्हणतायत, माझ्या वडिलांची कारकीर्द आजवरची नितळ राहिलेली आहे, त्याच्यावर मी डाग लागू देणार नाही आणि माझ्याही कारकिर्दीवर मी कधी असला डाग लागू देणार नाही, मी सगळं काही सोडेन वगैरे म्हणाले. खरं तर योगेश कदमांना माझा एक सबुरीचा सल्ला आहे, हे सगळं आपल्यावर घेऊ नका आणि वडिलांच्या नितळपणाचे सल्ले तुम्ही देऊ नका. मुळात हे सगळं स्वतःवर ओढून घेण्याची गरज ती काय? हे सगळं वेगळ्या दिशेने आहे. हे सगळं तुम्ही स्वतःवर घेताय ना, हे वेगळ्या दिशेने आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे. आणि भारतीय जनता पक्ष, जसं मगाशी रामदास कदम म्हणाले, भारतीय जनता पक्षातनं कोण मॅनेज करतंय का ह्या सगळ्या गोष्टी? पहा, तुम्हाला शोधून सापडत असेल तर. आता लक्षात घ्या,
मला इथे देवाचं उदाहरण आठवतं, कारण मगाशी रामदास कदमांना किंवा तुम्हालाच मला वाटतं एकनाथ शिंदे म्हणाले होते की तुम्हालाच म्हणाले होते की तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी तुमच्या पाठीशी आहे म्हणणारे एकनाथ शिंदे यांना हे काय माहिती की जर ही टीप जर आतूनच गेलेली आहे आणि विशेषतः भारतीय जनता पक्षातूनच गेलेली आहे की यांचं मंत्रिपद काढायचंय म्हणजे काढायचंय, तर मग कोणीही वाचवू शकत नाही. म्हणजे मला ते उदाहरण आठवतं देवाचं. देव दोन वेळा हसतो, जेव्हा त्याला कोणाला मारायचं असतं आणि कोणी त्याला तारायला येत असतं तेव्हा देव हसतो, आणि जेव्हा देव तारणार असतो आणि कोणतरी मारायला येत असतं तेव्हाही देव हसतो. हे असं उदाहरण आहे. असो, या व्हिडिओच्या शेवटाला मला एकनाथ शिंदेच्या त्या वारंवार केले जाणाऱ्या आरोपाला उत्तर द्यायचंय. म्हणजे जाणीवपूर्वक प्रत्येक सभेमध्ये एकनाथ शिंदे 32, 33, 34, 36, 38 किती ते देश मला माहित नाहीत, वारंवार त्यांचा आकडा बदलत असतो, त्या देशांचा उल्लेख करतात. आमच्या उठावाची दखल नोंद या 33 देशांनी घेतली. आणि दुसरा आरोप असतो गहाण पडलेलं धनुष्य आणि काँग्रेसच्या पायावरची शिवसेना. खरं तर हे 33 देश, हे 32 देश यांची एकदा जाहीर करा, ती यादी जाहीर करा, कळू द्या आम्हाला. कुठल्या देशांना कामधंदे नव्हते तेव्हा ह्या सगळ्याची नोंद घेत ते बसले होते. बरं, हे काही पहिलं विश्वयुद्ध होतं, दुसरं विश्वयुद्ध होतं, किंवा काही मोठं असं पानिपतचं युद्ध होतं ज्याची नोंद जग घेत असतं, इतिहासात शिकवलं जात असतं, तेव्हा नोंद घ्यायची असते. काय होतं नेमकं हे, याच्यातून तुम्हाला काय बोध मिळणार होता, असा काही सार होता या सगळ्यामध्ये जो घेऊन हे धन्य पावले असते 33 देश, या सगळ्याची नोंद ते करत बसले होते. हा काय विनोद करतात, वारंवार हसतात लोक आजकाल या सगळ्या गोष्टींवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करा, शिवसेनेचं धनुष्य गहाण होतं. अरे आभार माना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे, त्यांनी जर आदेश दिले असते यांचं काय काय गहाण पडलं असतं. विचार करा शिवसैनिकांनो कधी कधी. बरं, काँग्रेसच्या पायावर, बरं हे कुणी सांगावं, साहेब आम्ही यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, खिशाचा राजीनामा आहे साहेब, तुमच्याकडे मी हा राजीनामा ठेवतो. हे सगळं बोलणाऱ्यांनी कमीत कमी असं दुतोंडी सारखं बोलू नये. हे दोन्हीकडच्या गोष्टी करू नयेत. आज हे म्हणतात की हे आरोप कुणी करावेत, म्हणजे योगेश कदमावर हे आरोप कुणी करावेत जे काँग्रेसच्या खाली नाचायची कामं करतात. काय म्हणतात, हे काँग्रेसच्या खाली नाचायची कामं करणाऱ्यांनी हा एक मोठा विनोद आहे. आणि हे कुणी सांगावं, जे भाजप सोबत नाचतायत, भाजपच्या आदेशावर नाचतायत, त्यांनी सांगावं. बघा ना काय म्हणाले हे. जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून भाजपच्या आदेशावर नाचणारा हा शिंदे गट हा शिवसेनेला सांगतो तुम्ही काँग्रेसच्या आदेशाखाली नाचता वगैरे. आणि ह्यांनी म्हणजे हे सगळं सांगत असताना तुम्ही नाचण्याचं समर्थन करताय, तर डान्स बारचं समर्थन करताय. नेमकं समर्थन कसलंय, आपल्या माणसाने चूक केलेली आहे, ती चूक तुम्हाला दिसत असताना सुद्धा. म्हणजे बघा ना, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं होतं ज्यावेळेस प्रताप सरनाईकांचं पत्र होतं, काळे धंदे झाले तुमच्याकडनं, काळं धन कमवलं हे तुम्ही. मग या सगळ्यामध्ये तुम्ही मला वेठी जरू नका की भाजपासोबत जुळवून घ्यावं, आमच्यावर ईडीच्या धाडी पडतायत. किंवा संजय राठोडाला एका प्रकरणामध्ये त्याचं मंत्रिपद काढून घेतलं होतं, या सगळ्या गोष्टी आठवा. हे सगळे करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुठे आणि आपण कुठे आहात. आज आपल्या मंत्र्यावर जर असा आरोप होतोय तर जोपर्यंत तुझा हा आरोपातून मुक्तता होत नाही तोपर्यंत मंत्रिपद सोड म्हणण्याची आपल्यामध्ये ती हिंमत आहे का. आणि आपण जर अशी हिंमत दाखवली तर रामदास कदमासारखे नेते आपल्यासोबत राहतील का, याचीही तुम्हाला खात्री आज नसावी. असो, तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.